नमस्ते तु महामायी श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। आज नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध नवमी। आज बऱ्याच घरामध्ये घटाचे विसर्जन होणार आहे आणि उद्या अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी। या दिवशी आपण दसरा हा सण साजरा करतो। दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली ती उगाच नाही, तर विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाच्या मागे दडलेला आहे। प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य योद्ध्याचा वध करून शत्रूवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी। देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाला युद्ध करून संपवले ते याच दिवशी आणि त्यामुळेच तिला महिषासूरमर्दिनी असे म्हटले जाऊ लागले। या आख्यायिकांचा इतिहास पाठीमागे असल्याने बरेच राजपूत आणि मराठा योद्धे आपल्या युद्ध मोहिमांचा आजच्याच दिवशी शुभारंभ करीत असत। अज्ञानावर ज्ञानाने, वैर्यावर प्रेमाने आणि शत्रूवर पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा दिवस विजयादशमी अतिशय शुभ समजला जातो। 3.5 मुहूर्तापैकी एक असा हा एक दिवस कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्यासाठी अत्यंत शुभ समजला जातो। कित्येक लोक या दिवशी नव्या प्रतिष्ठानांची सुरुवात दसऱ्यापासून करतात। नवे वाहन याच दिवशी घेतले जाते। वाहनांची पूजाही केली जाते। वाहनांबरोबर शस्त्रांची पूजा करण्याचा देखील प्रघात आहे। सरस्वती पूजनही या शुभ मुहूर्तावर करतात। आपल्या महाराष्ट्रात एकमेकांना सोन्याच्या रूपात आपट्याची पाने दिली जातात। या दिवशी सीमोल्लंघन, सरस्वती पूजन, शमी पूजन, शस्त्रांचे पूजन आणि अपराजिता पूजन देखील केले जाते। तिन्ही सांजेला गावाबाहेर जात आपल्या गावाची सीमा ओलांडायची असते। आपट्याचे व शमीचे पूजन त्या ठिकाणी करायचे असते आणि देवीला तिथे स्थापन करून तिला विजयाकरता वर मागायचा असतो। विजयादशमीच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने का देतात यामागे कथा सांगितली जाते ती अशी। फार पूर्वी ज्यावेळी गुरुशिष्य परंपरा होती त्या काळी वरतंतू नावाचे गुरु शिष्यांना आपल्या आश्रमात ज्ञानदानाचे कार्य करीत असत। कौत्स्य नावाचा एक शिष्य त्यांच्याकडे विद्या अर्जित करण्याकरता राहत असे। ज्यावेळी विद्याभ्यास पूर्ण झाला त्यावेळी कौत्साने गुरुजींना गुरुदक्षिणेबद्दल विचारले। त्यावेळी वरतंतू ऋषी म्हणाले, वत्स, विद्या अर्थात ज्ञान हे दान करण्याकरता असते, त्याचा मोलभाव करायचा नसतो, त्यामुळे मला गुरुदक्षिणा नको। परंतु कौत्स्य ऐकेनाच। यामुळे गुरुजी म्हणाले, मी तुला 14 विद्यांचे दान दिले म्हणून तू मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा द्याव्यास। हे ऐकून कौत्स्य त्या सुवर्ण मुद्रा प्राप्त करण्याकरता निघाला, परंतु त्या जमवणे तेवढे सोपे काम नव्हते। कौत्स्य रघुराजाकडे गेला आणि 14 कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली, परंतु काही वेळापूर्वीच रघुराजाने आपली संपूर्ण संपत्ती ब्राह्मणांना दान केली होती। पण तरी देखील राजाला कौत्साला विनमुख जाऊ द्यायचे नव्हते, म्हणून रघुराजाने कौत्साला 3 दिवस थांबण्यास सांगितले आणि त्याला स्वतःजवळच ठेवून घेतले। रघुराजाने इंद्रदेवाला आपली उर्वरित रक्कम देण्यास फरमावले, अन्यथा युद्धास तयार हो म्हणून सांगितले। इंद्रदेवाने त्वरित रघुराजाच्या नगरीबाहेर कुबेराकरवी आपट्याच्या आणि शमीच्या झाडांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करविला। रघुराजाने कौत्साला हव्या तेवढ्या सुवर्णमुद्रा घेऊन जाण्यास सांगितले, परंतु कौत्साने केवळ 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या। त्या वरतंतू ऋषींना देण्याची विनंती केली। उर्वरित सुवर्णमुद्रांचे कौत्साने आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ढीग रचले आणि सामान्य नगरवासियांना हव्या तेवढ्या मुद्रा घेऊन जाण्याची विनंती केली। तो दिवस विजयादशमीचा होता। अचानक श्रीमंत होण्याची संधी चालून आल्याने नगरवासियांनी आपट्याच्या आणि शमीच्या झाडाची पूजा केली। तेव्हापासून सुवर्णमुद्राऐवजी आपट्याच्या पानांची देवाणघेवाण सुरू झाली। पांडव ज्यावेळी अज्ञातवासातून निघून आले त्यावेळी त्यांनी सर्व शस्त्र शमीच्या झाडामध्ये लपवली होती। त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी शमीची देखील पूजा केली जाते। एकमेकांमधले परस्परांमधले प्रेम व्यक्त करण्याचा हा शुभदिन दसरा अत्यंत सुंदर असा सण आहे। वर्षातील हाच एकमेव असा दिवस आहे ज्या दिवशी आपण आवर्जून एकमेकांची भेट घेण्याचा प्रयत्न करतो। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे म्हणत संत तुकाराम महाराजांनी कितीतरी वर्षापूर्वीच या सणाचे महत्त्व आपल्या काव्यातून अधोरेखित केले आहे। तर अशा या दसरा सणाच्या दिवशी आपण काय करायचे आहे? आता आपण पाहूयात की दसऱ्याची पूजा कशी करायची।
दसऱ्याची पूजासाठी आधी आपण जर नवमीला घट आपण हलवला असेल तर तो घट देवासमोर असतो, तो आधी आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट हलवणार असाल तर तो लगेच बाजूला काढता येत नाही, त्यामुळे तो तसंच देवासमोर ठेवायचा आहे. देवाची पूजा षोडशोपचारे करून घेतल्यानंतर देवासमोरच आपल्याला पुन्हा एकदा लाल वस्त्र अंथरायचं आहे. तिथेच एका बाजूला पाटीवर आपल्याला सरस्वतीची पूजा करायची आहे. त्यासाठी पाटीवर आपण सरस्वतीचे चित्र जे आपण मुलं काढतात आपल्या पाटीवर ते काढून पाटी उभी करून ठेवायची आहे. त्या पाटीसमोरच आपल्याला वही, पुस्तक, पेन हे सर्व ठेवायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला लक्ष्मीची प्रतिमा किंवा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्याच लाल वस्त्रावर खाली थोडंसं अक्षता किंवा अक्षतांच्यापासून स्वस्तिक काढून ती मूर्ती किंवा फोटो त्या स्वस्तिकवर ठेवायचा आहे. त्याच बाजूला आपल्याला कलशसुद्धा पुन्हा एकदा कुलदेवीसाठी स्थापन करायचा आहे. तुम्ही जर नवमीला कलश हलवून देव्हाऱ्यामध्ये ठेवला असेल तर तोच कलश घेऊन आपल्याला त्या कलशाची पूजा करायची आहे. किंवा तुम्ही नवीन कलश आजपासून स्थापन करून कुलदेवतासाठी नवीन कलश स्थापन करून तोच पुन्हा तुम्ही देव्हाऱ्यामध्ये 5 दिवसांनी पूजू शकता. तर असा कलश करण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल, एक गडवा तांब्या, त्यामध्ये नाणं, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता घालून 5 विड्याची पाने लावून त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे व त्याची यथासांग पूजा करून घ्यायची आहे. देवासमोर अशी मांडणी केल्यानंतर त्याच्याच पुढे आपल्याला आपल्या घरातली जी लोखंडाची अवजारं आहेत त्याची पूजा करायची आहे. जसं की आपल्या स्वयंपाकघरातसुद्धा आपली सुरी, कात्री, विळी, खलबत्ता किंवा लोखंडाचं अजून तुमच्याकडे काही अवजार असेल तर ते तुम्ही पूजायचे आहे. आपल्या घरामध्ये स्क्रूड्रायव्हर, पक्कड, हातोडी असे जे काही आपल्या घरात अवजार आहे त्याची आपण पूजा करायची आहे. तुम्हाला माहिती असेल बऱ्याच ठिकाणी किंवा वर्कशॉप्समध्ये किंवा कंपन्यांमध्ये ज्या ज्या मशीन्स वापरल्या जातात त्या सर्वांची कृतज्ञतेपोटी पूजा केली जाते. तसेच आपल्या घरामध्ये जे काही आपल्याकडे मशीन्स आहेत त्या सर्व मशीन्सची पूजा आपल्याला करायची आहे. तर देवासमोर ही सर्व मांडणी झाल्यानंतर आपण जी शमीची किंवा आपट्याची पाने आणलेली आहेत, जे आपण सर्वांना आपट्याची पाने लुटत असतो, तर त्याचीसुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे दसऱ्याची पूर्ण पूजा आपल्याला संपन्न करायची आहे. जिथे आपण पूजा मांडली आहे त्यासमोर रांगोळी काढायची आहे आणि सर्व पूजा पूर्ण झाल्यानंतर त्याला नैवेद्य, गोडाधोडाचा नैवेद्यही आपल्याला दाखवायचा आहे. देवपूजेबरोबरच दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातल्या वाहनांची आपल्याला पूजा करायची असते व देवांची षोडशोपचारे पूजा करून पुन्हा एकदा देवांना आपल्याला नागिनीच्या पाण्यावर झोपवायचे आहे. आता तुम्ही विचारता झोपवायचे म्हणजे काय? तर जसे आपण घटस्थापना करताना नागिनीची पानं टाकांच्या देवाच्या मागे लावली होती तशा पद्धतीनेच देवांच्या मागेही आपल्याला नागिनीची पानं पुन्हा एकदा लावून ठेवायची आहेत. जुने जाणकार सांगतात की देव 10 दिवस 9 दिवस युद्ध करून दमले होते म्हणून त्यांना आता विश्रांती द्यायची असते. तर त्यासाठी काय करायचे आहे, दसऱ्याच्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य देवाला दिल्यानंतर त्यांची पूजा झाल्यानंतर त्यांना नागिनीच्या पानांवर, फुलांवर असे मऊ गादीसारखे त्यांना आसन देऊन त्यावर देवांना झोपवायचे आहे. झोपवायचे म्हणजे आपण जे देव उभे ठेवतो ते आता पूर्ण असे आडवे करून ठेवायचे आहेत. आणि संध्याकाळी दिवा शांत होईपर्यंत आपण वाट बघतो, कारण संध्याकाळी आपल्या घरातील पुरुष मंडळी गावच्या सीमेबाहेर जाऊन मारुतीच्या देवळामध्ये आपट्याची पाने दिल्यानंतर घरी येतात. घरी आल्यानंतर आपण ती आपट्याची पाने, शमीची पाने आपल्या देवाला व्हायची आहेत. पुरुष मंडळी जेव्हा देवळातून घरी येतात तेव्हा घरच्या सुवासिनी स्त्रियांनी त्या सर्वांना ओवाळायचे आहे. तर हे झाल्यानंतर रात्री झोपताना दिवा शांत झाल्यानंतर, मालवल्यानंतर आपल्याला देवाला एक पडदा लावायचा आहे. देवघराला किंवा तुम्ही जिथे देव स्थापित केले आहेत तिथे पूर्ण पडदा लावून देव पूर्ण झाकून टाकायचे आहेत. पौर्णिमेपर्यंत, कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आपल्याला देवासाठी घंटी वाजवायची नाही आहे, आपल्याला देवाऱ्यामध्ये दिवा लावायचा नाही आहे. तर असं म्हणतात की देव 5 दिवस झोपतात, त्यामुळे देवांना काही तिथे मोठ्याने बोलायचं नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला ते नियम पाळायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्यालाही दसऱ्याची पूर्ण पूजा संपन्न करायची आहे. तुम्हा सर्वांना परिपूर्ण लाईफस्टाईल अँड किचन
या चॅनलतर्फे दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे हीच देवी भगवती चरणी प्रार्थना.